नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। कधी असं वाटतं का हो तुम्हाला की सगळ्यांशी बोलतोय पण कोणीही खरं समजून घेत नाही आहे, किंवा मनात इतकं काही चाललेलं असतं पण बोलून दाखवता येत नाही। अशा वेळी आपला एकच आधार उरतो, तो म्हणजे देव, आणि त्यातही स्वामी समर्थ। स्वामी म्हणजे कोणाला फक्त नामस्मरण करून जायचं व्यक्ती नाहीत, ते जाणणारे आहेत। आपलं मन ओळखणारे, आपण काही बोललो नाही तरी ते समजून घेणारे। मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगते की ऐकून अंगावर शहारे सुद्धा येतील। माझ्या ओळखीचे एका माळीन गावी राहणाऱ्या मालतीबाई, वृद्ध बाई होत्या। फार साधं आयुष्य। नवरा गेला होता, मुलगा शहरात होता, ती एकटीच राहायची आणि दिवस काढत होती। स्वामींचं नाम घेत होती, रोज पूजा, रोज उरकलेली कामं। एक दिवस उदासपणाने बसली होती कायम। एक दिवस मला म्हणाली, माझ्या मनातलं कोणीच समजून घेत नाही गं। मी म्हटलं, बाई गं, तू स्वामींच्या मठात जा, तिथं काहीतरी वेगळं आहे। मग ती गेली आणि मठात काय असतं माहितीये? एक टोपली असते फुलांची। तिला सांगितलं की डोळे मिटून मनात जे चाललंय ते बोल, आणि ज्या फुलाला तू हात लावशील त्यातून उत्तर मिळेल। ती काही बोलली नाही कोणाशी, शांत डोळे मिटून गुलाबाला हात लावला, आणि तिथल्या सेवेकराने तिला एवढंच सांगितलं, स्वामी म्हणतात तू काट्यांमध्येही गुलाबासारखं फुललेस। संकट संपत आले तुझं, तू शांत राहा, सगळं ठीक होईल। आता या बाईने कुणालाही आपलं दुःख सांगितलं नव्हतं, पण स्वामी ओळखतात ना। 8 दिवस झाले असतील तिला मुलगा स्वतःहून घरी परत आला। रडत म्हणाला, आई, स्वप्न पडलं। एक समाधीस्थ बुवा म्हणाले, तुझी आई एकटी आहे, घरी जा। आता सांगा, हा योगायोग होता का हो? माझं स्वतःचं मत आहे, आपण फक्त बोलणं बंद केलं आणि ऐकायला सुरुवात केली की देव आपल्याशी संवाद साधतोच। स्वामी समर्थ हे शब्दांच्या पलीकडचे आहेत। ते आपल्या मनाचं प्रतिबिंब पाहतात। आपण विचार करतो तेच त्यांना जाणवतं। म्हणून काही वेळ देवळात जाऊन गोंधळ घालण्यापेक्षा शांत मनाने डोळे मिटून त्यांना आपली वेदना सांगावी। ते उत्तर देतील, कुठल्या ना कुठल्या रूपाने देतीलच। कधी फुलातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या तोंडून, कधी स्वप्नातून, पण देतील। कारण स्वामींची कृपा ही बोलून मागायची नसते, भावनेतून ओतायची असते। आता सांगाच, ही गोष्ट खऱ्या श्रद्धेची आहे की नाही? मला तर असं वाटतंय, रोजच्या धावपळीत आपण विसरतो की आपलं मन कोणी ऐकतंय। म्हणून असा वेळ काढा, फुलाशी बोला, देवाशी बोला, आणि मग बघा स्वामी तुमच्या मनातलं काय ओळखतात ते। तुम्हाला पण काही बोलायचं असेल, वाटत असेल कोणीतरी समजून घ्यावं, तर आज एकच करा, डोळे मिटा आणि एक शब्द स्वामी बोला। बाकी सगळं त्यांच्यावर सोडा। मित्रांनो, आज तुम्ही ही गोष्ट ऐकलीत, ती कुठली तरी कल्पना नाही, ती श्रद्धेचा अनुभव आहे। आणि हे मी मनापासून सांगते, आपण जर खरं मनापासून बोललो तर स्वामी ऐकतातच। हे आपल्या संकटावर फुंकर घालतात, आपलं दुःख हलकं करतात। तर आजपासून नुसतं तोंडानं नव्हे, तर हृदयातून स्वामी समर्थ म्हणा, आणि बघा तुमचंही मनातलं ओळखून ते तुमच्याशी संवाद नक्कीच साधतील। भेटूया पुन्हा अशाच एका अनुभवात। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। आपल्या अशाच कथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा। श्री स्वामी समर्थ।